पवन बोरवेल आहे ही गाडी यायची आणि या गाडीलाच घेऊन आपण आता वाल्मिकी नगरला निघणार आहोत। हेलोबाचं स्थान आहे, तिथे सुद्धा श्रीफळ दिलेलं आहे। हा अरुंद रस्ता आणि याच्यातून रस्ता दाखवत ही गाडी आपली पुढे होते। इथे वरून पाईप दिलेला आहे, तो सुद्धा धरलेला आहे आणि तिकडे पोल आहे इलेक्ट्रिकचा। बघा पाण्याची गरज आहे, आमची वासंतीताई सुद्धा बोलते कारण नमस्कार मंडळी, कशा सर्वजण। मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज रविवार आहे आणि मी निघालेलो आहे वाल्मिकी नगरला, कारण आपल्याला सांगायचं म्हटल्यानंतर मार्च एप्रिल मे महिना आला की आमच्या गावाकडे पाण्यासाठी वणवण करावी लागते। दूरवर विहिरी आहेत आणि तिकडे जावं लागतं। मे महिना एंडिंगला तर विहीर आटते आणि दुष्काळ म्हणजे आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं। बरेच वर्ष ही समस्या आहे, आम्ही सर्वांकडे या समस्या मांडलेल्या सुद्धा आहेत, पण गावसईनी म्हणजे आमच्या मंडळाने ठरवलं यंदा बोरिंग मारायचं आहे आणि ती बोरिंगसाठीच मी चाललेलो आहे। कालच हे सगळं करायचं होतं, पण पावसामुळे आम्ही थांबलो होतो, पावसामुळे गाडीला येता नाही आलं। पण आज रविवारी गाडी येते आणि त्या गाडीलाच मला नेण्यासाठी पाटा आहे, हरेश्वर पाटा, जसवली तळाग त्याला म्हणतात, भोसते पाटा, तिथे जाणार आहे आणि तिथे ती गाडी येते। माणगावमधनं निघाले, तिला घेऊन मी आता फेरी बोट मार्गे आमच्या वाल्मिकी नगर गावामध्ये जाणार आहे। आणि अजून सांगायचं म्हटल्यानंतर आमच्या वाल्मिकी नगरच्या अंतर्गत जे रस्ते आहेत ते अरुंद आहेत, त्याच्यामुळे गाडी आम्हाला छोटी मागवावी लागणार आहे। आपण बघालच, आपला हा व्हिडिओ स्किप करू नका, कशा पद्धतीने आम्ही गाडी नेतोय गावामधनं आणि कुठे मारतोय, कारण का गावाला लागून खाडी आहे आणि खाडीच्या किनारी ती मारता येत नाही, कारण मथूळ वगैरे पाणी लागेल, त्याच्यामुळे जागा आम्ही शोधत होतो, जागा कोणाच्या मिळत नव्हत्या। त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी म्हणजे आमच्या सभासदांपैकीच एक जणांनी तयार होऊन ती जागा दिलेली आहे आणि तिथेच आम्ही बोरिंग मारतोय आता। आणि ती कशी मारतोय ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, गाडी कशा पद्धतीने आमच्या गावामधनं आम्ही नेतोय ते पाहायला मिळेल। त्याच्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही पुढे पुढे पाहत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज बघा। आई आहे बघा, आईला बरं नसतं, नाही तर आईला पण मी आज घेऊन गेलो असतो। जान्हवी भार्गवी सुद्धा आज रविवारी आहेत आणि बालभक्तीला गेलेले आहेत। आणि चला लवकरच ती गाडी सुद्धा येईल आणि जसवली तळ्यावर मी थांबणार आहे आणि तिथून गाडीला घेऊन आपल्या फेरीबोट मार्गे वाल्मिकी नगरला निघालेलो आहे। चला तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत। आपण जसवली तळ्यावर आलेलो आहोत आणि ही बोरवेलची गाडी आली बघा, पवन बोरवेल आहे ही गाडी यायची आणि या गाडीलाच घेऊन आपण आता वाल्मिकी नगरला निघणार आहोत। चला गाडी निघाली, पवन बोरवेल जी आलेली आहे आता माणगाववरून। चला आपण डायरेक्ट आता जेटीवर भेटूया। बागमांडले जेटीवर आलेलो आहोत आपण, जेटी लागलेली आहे, काही गाड्या आता जात आहेत जेटीमध्ये। आपली बोरवेलची गाडी सुद्धा आलेली आहे आणि ही सुद्धा आता रिव्हर्सनी जाणार आहे। पलीकडे आपल्याला जायचं आहे आपल्या वाल्मिकी नगर गावामध्ये, ही रायगडची बाउंड्री आणि समोर आपल्याला रत्नागिरी जिल्हा जो चालू होतो आमच्या वाल्मिकी नगरपासून तो आपल्याला पाहायला मिळतोय। चला आता जेटीमध्ये आपली बोरवेलची गाडी जाणार आहे। गाडी आपली पवन बोरवेल ही जेटीमध्ये बसलेली आहे
आणि थोड्याच वेळात आम्ही एक 7 मिनिटात वाल्मिकी नगरमध्ये पोहोचू आणि तिथेच तुम्हाला पाहायला मिळेल की आमच्या गावातून कसे अरुंद रस्ते आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही एक छोटी गाडी आणि खास आपल्याला पाहिजे असेल तर बोअरवेलची गाडी तुम्ही अरुंद रस्त्यातून जाण्यासाठी पवन बोअरवेलसुद्धा निवडू शकता. पुण्यातनं यांना मागवलेली आहे. माणगावची आम्ही बघत होतो बोअरवेल्स, पण मोठ्या गाड्या होत्या आणि अरुंद रस्ते गावामध्ये असल्यामुळे आम्ही पवन बोअरवेल, त्यांनी नंबर दिला आम्हाला पवन बोअरवेलचं. सागर आहे आणि तुझं नाव काय? संतोष आहे. हे सुद्धा माझ्यासोबत आहेत पवन बोअरवेलवाले. चला आपण आता डायरेक्ट भेटूया वाल्मिकी नगरमध्ये. आपण जेटीतून उतरतोय. बोअरवेलची गाडीसुद्धा आता येणार आहे जेटीमधून, पण आपले सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळतात. काय नाव तुमचं? प्रथमेश. आणि ताई तुमचं? गिरिजा. बघा हे कोल्हापूरचे आहेत ना? बघा मला आत्ताच त्यांनी जेटीमध्ये सांगितलं की तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो आणि श्रीवर्धन होमस्टे, हां श्रीवर्धनला स्टे केलं होतं त्यांनी. चला आम्ही आता बोरिंगसाठी चाललेलो आहोत. यांची गाडीसुद्धा आणि असेच व्हिडिओ बघत राहा तुम्ही. हो हो नक्की. आणि श्रीवर्धनला एकसारखे येत राहा कारण हिस्टॉरिकल प्लेस आहे श्रीवर्धन. चला आपली गाडी येते बघा, रिव्हर्समध्ये आलेली आहे गाडी. आता कुठे निघालात? अंजरलेला. अंजरले बीचला जात आहेत. चला ही बघा गाडी आपली रिव्हर्स येते. गाडी आपली आलेली आहे आणि बरेच वर्षांनी आमच्या या ठिकाणी बोरिंग लागणार आहे. मामा या ठिकाणी श्रीफळ फोडते. माझा मामा आहे प्रदीप तुरबाडकर आणि पवन बोअरवेल. बरेच वर्षांनी आमच्या या ठिकाणी बोअरवेल लागणार आहे आणि त्यासाठीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय की पाणी लागू दे. पाणी एकदा चेक करून गेलेले आहेत. चला आता आपण डायरेक्ट जागेवर जाऊया आणि आपली गाडी ही आमच्या रस्त्यातून कशी जाते ती तुम्हाला पाहायला मिळेल. चला गाडी तिकडे चालली आहे, रिव्हर्स चालली आहे जेटीवरनं, कारण गाड्या लागल्या होत्या. विक्रांत आणि वेदांतसुद्धा आहे, त्यांना मी माझी स्कूटी दिलेली आहे. चला मी तुम्हाला दाखवतो की आपले अरुंद रस्ते कसे आहेत ते, कारण गावामध्ये बरेच वर्षांनी आमच्या बोरिंग लागणार आहे. चला ही व्यथा आम्ही सर्वांना सांगितली होती आणि तुम्हीसुद्धा बघत असाल तर जरूर कमेंट्स करा, कारण प्रत्येकाच्या गावी भरपूर ठिकाणी असे प्रॉब्लेम्स असतात की पाण्यासाठी वणवण करावं लागतं, जे आपण वेगवेगळ्या न्यूजमध्ये पण पाहतो. चला आमच्या मंडळातल्या सगळ्या सभासदांनी सगळं सहकार्य केलेलं आहे आणि त्यातूनच आता आम्ही ही बोरिंग मारणार आहोत. आमच्या मंडळातले सगळे सभासद आता दिसत आहेत, गाडी नेण्यासाठी आलेले होते आणि रस्तासुद्धा साफ केलेला आहे. आजूबाजूला काही अडचण येत असेल तर तीसुद्धा बाजूला केलेली आहे. या ठिकाणी आमचं हेलोबाचं स्थान आहे, तिथे सुद्धा श्रीफळ दिलेलं आहे. चला गाडी आता निघालेली आहे. आतमध्ये आमच्या वाल्मिकी नगरमध्ये जाते गाडी आणि हा रस्ता पुढे तुम्ही खेड, दापोली तिकडे जातो. तुम्हाला रत्नागिरीला वगैरे जायचं असेल तर त्या पाठच्या रस्त्याने जाऊ शकता. ही बघा ही गाडी जाते, पर्यटक आलेले आहेत. चला आपली ही गाडी आता पुढे निघालेली आहे. मी दाखवतो आपल्याला, पुढे पुढे बघत राहा की आमच्या गावामध्ये आतमध्ये कोळीवाड्यात गेल्यानंतर कसे अरुंद रस्ते आहेत ते. गाडी येते आमच्या गावामध्ये. रस्ता बघा अरुंद आहे, त्याच्यानंतरसुद्धा अरुंद होणार. प्रभाकर दिसतोय, प्रभाकरने हातात फावडा घेतलेला आहे बघा. सोहमसुद्धा आहे, सोहम कामोट्यातून आलेला आहे, खास बोरिंगसाठी आलेला आहे आज. थँक्यू. गावकरी सगळे सपोर्टिंग करतायत. हां सगळेजण. प्रशांत पण धावतोय. गाडी इथे थांबलेली आहे कारण पुढे अरुंद रस्ता होणार आहे आणि सगळेजण आलेत बघा. आपले सगळे आमच्या मंडळाचे सगळे सभासद आहेत. हां वरना वायर गेलेले आहेत बघा, या वायरसुद्धा आहेत. चला वायर बाजूला काढलेली आहे आणि गाडी आता पुन्हा येते. बघा आजूबाजूला ही घरं आहेत आणि हा अरुंद रस्ता आणि याच्यातून रस्ता दाखवत ही गाडी आपली पुढे होते. अजून मी पुढे जाताना दाखवतोय की आमचे सगळे सभासद आहेत या ठिकाणी. सगळे आमच्या चंद्रोदय मंडळ, गोपाळकृष्ण मंडळातले सगळे सभासद या ठिकाणी पाहायला मिळतात की हे जे अरुंद रस्ते आहेत आणि त्यातून वाट काढत आपली ही बोरवेलची गाडी
या ठिकाणी येणार आहे आपल्या, ज्या ठिकाणी बोरवेल मारायची आहे त्या ठिकाणी. गाडी इथे येऊन पण पुन्हा थांबलेली आहे, पुन्हा रिव्हर्स घ्यावी लागते कारण इथे हा इलेक्ट्रिक पोल आलेला आहे बघा. हा पोल आहे इलेक्ट्रिक पोल. इथे अडथळा येते आणि इथे जांभा दगड वगैरे होता, तो आता काढला आहे प्रभाकरने. आणि या साईडला गाडी थोडीशी बसते, तिकडे दगड टाकावी लागतील, त्यासाठी ड्रायव्हर टाकतोय दगड. ही दगडी टाकतायत ड्रायव्हर. अशा या अडचणी आमच्या वाल्मिकी नगरमध्ये येत असतात. मोठी गाडी आली तर या आपल्या अरुंद रस्त्यातून जात नाही गाडी. आम्ही प्रशासनाला भरपूर वेळा सांगितलेलं आहे की पाण्याची व्यथा तर आहेच, पण हे अरुंद रस्ते आणि रस्तेसुद्धा बघा, शहरीकरण झालेलं आहे, सगळीकडे सुधारणा झालेल्या आहेत, पण ह्या आमच्या वाल्मिकी नगरमध्ये हे रस्ते बघा. अशा अरुंद रस्त्यातून कशी आम्ही विकास कामं करणार आणि कसं आम्ही प्रशासनाला मदत करणार. खरंच प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. आज बरेच वर्षांनी आमच्या गावामध्ये बोरिंग येते आणि पाण्याची ही व्यथा ही वर्षानुवर्ष आमची असते, आम्ही वेळोवेळी सांगत पण असतो. चला तर आता ही गाडी आता थोड्या वेळाने आता इथनं निघणार पण आहे. अशा अरुंद रस्त्यातनं आम्हाला ही गाडी काढावी लागते. चला बघत राहा पुढे पुढे ही कशी गाडी आता बोरिंगच्या ठिकाणी जाते ती. गाडी आता पुढे आली होती, पण पुन्हा एकदा अडथळा आलेला आहे. इथे वरून पाईप गेलेला आहे, तो सुद्धा धरलेला आहे आणि तिकडे पोल आहे इलेक्ट्रिकचा. आणि असा मार्ग काढत काढत आता गाडी ही पुढे पुढे सरकणार आहे. इथे सुद्धा मेजरमेंट घेतली जाते रस्त्याची, कारण हा पाईप इथून आलेला आहे. आणि हा एक घर आहे आमचे मेंदारकर यांचा आणि इथे एक घर आहे आणि ही मेजरमेंट आपले सभासद करतात की इथून गाडी जाईल का नाही. इथे सुद्धा गाडी आपली आता अडकलेली आहे. गाडी पुढे यायला अजून अडथळे येत आहेत, कारण हे बघा हे कौलं आलेत. भरत वरती आहे, भरत वरना कौलं काढतोय. हे अशा अडथळे सर्व ग्रामीण भागात हे येतच असतात. मोठमोठ्या गाड्या आतमध्ये येत नाही आहेत आणि आपल्याला वंचित राहावं लागतं विकासापासून. प्रशासनाने याकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे. आज बरेच कित्येक वर्ष आमच्या गावाला पाण्याचा हा त्रास सहन करावा लागतो आणि आज बरेच वर्षांनी आम्ही बोरिंग मारतोय, पण हे अडथळे आपल्याला येत आहेत. हे असे अरुंद रस्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा.
चला, या अडचणी तर येत आहेत बराच वेळ. जवळजवळ आम्ही या ठिकाणी 11:15 वाजता आलो होतो, पण आम्हाला 2 तास गेले एका ठिकाणाहून गाडी काढण्यासाठी, कारण का अडचण येत होती. आता बघा, प्रत्येकजण आपापले म्हणजे हा कटडा वगैरे तोडतायत, प्रत्येकजण सहकार्य करते आणि आता गाडी या ठिकाणाहून रिवर्स मारली जाते. इथे आमची होळीचं ठिकाण आहे आणि या ठिकाणाहून गाडी आता रिवर्स जाणार आहे. सर्व सभासद आपल्याला सकाळपासून या ठिकाणी पाहायला मिळतात. राकेश सुद्धा आहे. राकेश, सर्वजण हे सभासद मदत करतायत. गाडी ही बघा, ही रिवर्स झालेली आहे आणि आता रिवर्स होऊन ती चाललेली आहे. आता गाडी रिवर्स येते बघा. इथे नाल्यामध्ये पण दगड टाकलेले आहे जेणेकरून गाडी फसू नये. गाडी आत्ता आपल्या श्री दत्त मंदिराजवळ आलेली आहे. आमचं हे दत्त मंदिर आपल्याला पाहायला मिळेल आणि सगळे गावकरी पुन्हा एकदा बघा, सगळेजण जमा आहेत जेणेकरून आमच्या गावची ही पहिली बोरिंग सक्सेस होऊ दे. पुन्हा एकदा आमच्या दत्त मंदिराचा कळस आपल्याला पाहायला मिळते बघा. गाडी आता रिवर्स घेतलेली आहे. मगाशी आमचे 2-2.5 तास गेले एकाच ठिकाणी, म्हणजे कठडे बाहेर आले होते. काही लोकांचे आम्हाला कौलं काढावी लागली आणि सहकार्य सगळेजण करतायत. ही गाडी आता आपल्या श्री दत्त मंदिराजवळ आलेली आहे. आमचं हे दत्त मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि गाडी आता रिवर्सनी नेणार आहोत आम्ही. बघितलं, या अरुंद रस्त्यातनं आम्हाला ही गाडी काढावी लागते आणि प्रशासनाने याकडे लक्षसुद्धा द्यावे. आणि सांगतो की ही पहिली बोरिंग असणार आहे आमच्या गावची, कारण गावामध्ये पाण्याचे जे त्रास वर्षानुवर्ष सहन करावे लागतात. मार्च, एप्रिल, मे महिना आला तर विहिरी या ठिकाणच्या आटतात. विहीरसुद्धा इथून 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे, तिकडे सगळ्यांना जावं लागतं. आणि चला तर आपण बघूया. आता गाडी रिवर्स चाललेली आहे आणि ज्या ठिकाणी बोरिंगची जागा आहे त्या ठिकाणी थांबेल आणि वरती थोड्या डोंगरावर आम्ही ही बोरिंग मारते, कारण का जवळच खाडी आहे. खाडी त्याच्यामुळे मचूळ पाणी लागेल. चला आपण गाडी चालली आतमध्ये रिवर्स होऊन. गाडी आता रिवर्स आलेली आहे या ठिकाणी. या ठिकाणी सुद्धा एक ब्रिज आहे बघा, हा ब्रिज आहे आणि हे सर्व पाणी जो डोंगरातून येतं ते पाणी आपल्या खाडीला जाऊन मिळतं. या खाडीला, ही आपली बाणकोटची खाडी आणि हे रस्ते अरुंद असल्यामुळे मोठ्या गाड्या येऊ शकत नाही. आता आम्ही ही जी गाडी आहे बोरिंगची ही या ठिकाणी आणणार आहोत. ही बघा, इथे गाडी आम्ही उभी करणार आहोत आणि इथूनच ही वायर वरती नेऊन वरच्या ठिकाणी आम्ही बोरिंग मारणार आहोत. गाडी रिवर्स आणून इथे थांबवलेली आहे. पाईप वगैरे इथे उतरवत आहेत, हे बघा. आणि सगळे म्हणजे घरातले सगळे प्रत्येक जण या ठिकाणी आहेत बघा, कारण गावामध्ये पहिल्यांदाच आमची ही बोरिंग या ठिकाणी लागणार आहे आणि गावची पहिली बोरिंग आपल्याला पाहायला मिळेल. गाडी थोड्या वेळाने या इथे जागा केलेली आहे, इथे उभी राहणार आहे. बोरिंग मारण्यासाठी जो मास्ट असतो तो आता आम्ही वरच्या साईडला घेऊन चाललोय, ज्या ठिकाणी बोरिंग मारायचं आहे तिथे. हे बघा, मी दाखवतो आपल्याला. आम्ही आता खालून आलोय, खालच्या साईडनी रस्ता आलाय आणि इथे वरच्या साईडला चाललेलो आहोत.
हे बघा, या ठिकाणी आलं, ज्या ठिकाणी आपल्याला बोरिंग मारायची आहे इथे पॉइंट्स आहे बोरिंगचा. हा बघा, इथे आता थोड्या वेळाने बोरिंग चालू होईल आणि पाईप या ठिकाणावरून आणलं जाईल. मी दाखवतो आपल्याला की जिथे गाडी आहे, गाडी कुठे आहे बघा. थोडी अडचणी आहेतच, पण पाणीचे पॉइंट्स आम्ही बघितले होते. हे बघा, मगाशी आपण त्या ठिकाणी होतो, सगळे आपले सभासद आहेत बघा तिथे, आणि तिथून पाईपलाईन इथे येईल आणि या ठिकाणी येणार आहे. पुन्हा एकदा जातोय ज्या ठिकाणी बोरिंगचा पॉइंट्स आहे तो, आणि इथे आता ॲडजस्टमेंट चालू झालेली आहे. हा मास्ट यांनी उभा केलेला आहे आणि या ठिकाणी फिटिंग वगैरे चालू आहे बघा. आणि हा जो पॉइंट्स आहे या ठिकाणी श्रीफळ ठेवलेला आहे बघा. या पॉइंट्सवर आता बोर मारली जाईल. हा मास्ट उभा आहे, फिटिंग चालू आहे आणि गाडी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणाहून पाईप, जो होच पाईप आहे तो आणला जाईल. चला आपण त्या ठिकाणी जाऊया. आता गाडीच्या ठिकाणी तो पाईपलाईन कशी येते त्या ठिकाणाहून ती पण आपल्याला पाहायला मिळेल. चला, गाडी आहे तिथे चाललो आहे, पण बघा मशीन कशी चढवावी लागते बघा. बोरिंगचे हे सगळं साहित्य हे ज्या ठिकाणी आपल्याला पॉईंट्स मारायचे आहेत त्या ठिकाणी हे घेऊन जात आहेत. चला, मशीन नेली आणि आपले आत्माराम काका सुद्धा आलेत बघा. हे बघा, पाईप नेत आहेत, सगळे गावकरी आपले मदत करतायत बघा. हा रस्ता बघा, हा वरती आलेला आहे आणि वरच्या ठिकाणी आपल्याला बोरिंग मारायचे आहे. सर्वजण सहकार्य करतायत बघा. आमचे सुरेश कोहली सुद्धा आहेत. हे बघा, सुरेश कोहली, सुरेश कोहलीनी पण छान मदत केलेली आहे. तर पाण्यासाठी आम्हाला जी वणवण करावी लागते ती संपावी यासाठी सगळे गावकरी हे एकत्र आलेले आहेत आणि आज बोरिंग मारतायत. कारण गाडी मार्च, एप्रिल, मेमध्ये पण अरेंज करत होतो, पण आम्हाला गाड्या मिळत नव्हत्या. या ठिकाणी येण्यासाठी कोणी तयार होत नव्हतं. पण पुण्यातनं खास माणगाववाल्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट दिलं आणि पुण्यातनं आलं. आणि देवाने सुद्धा पाऊस हा आज आणलेला नाही आहे बघा. पाऊस नाही आहे, पावसाळा चालू आहे, पण पाऊस आज थांबलेला आहे बघा. सगळ्याजणी आज वेट करतायत, कारण का यांना पाणी जास्त लांबून आणावं लागतं. आमची मावशी सुद्धा आहे, सुवर्णा मावशी, निर्मला मावशी सुद्धा बघा. सगळ्याजणी अजून जेवल्यात नाहीत बघा. लक्ष्मी मावशी, हिरा मावशी सुद्धा आहे आणि आज जेवल्यात नाही अजून सुद्धा, कारण गाडी आतमध्ये आणायची होती. आता सगळ्याजण जेवणार आहेत आणि त्यानंतर बोरिंगला सुरुवात होणार आहे. आता वाजले जवळजवळ 3:45 झालेले आहेत. सगळेजण मदत तर करतायत. आमचे पालीवाले मामा सुद्धा आहेत. मामा नमस्कार. 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 आज पालीवरनं आलेले आहेत आणि माझे प्रदीप मामा, माझा छोटा मामा आहे. आणि सर्वजण आज खास म्हणजे गावामध्ये कधी बोरिंग आम्ही मारलेली नव्हती, कारण बोरिंगसाठी गाड्या येत नव्हत्या या ठिकाणी. मी मगाशी आपल्याला सांगितलं ज्या ठिकाणी पॉईंट्स आहे बोरिंगचा त्या ठिकाणी हा होच पाईप नेला जाईल. हा बघा, पाईप या ठिकाणाहून गाडी तिथे थांबलेली आहे. गाडी थोडी आतमध्ये आणली जाईल थोड्या वेळाने आणि हा पाईप आपल्याला इथून न्यायचा आहे जो आपल्या पॉईंटच्या ठिकाणी जाणार आहे. चला, आपण जेवून आलेलो आहे आणि गाडी आता रिव्हर्स आणली जाते. या ठिकाणी रिव्हर्स येईल आणि तिथून आता चालू होणार आहे बोरिंगला. ते आपल्याला पाहायला मिळेल. आपला व्हिडिओ हा बघत राहा पुढे पुढे. आमच्या गावची बोरिंग ही बघा. गाडी आता रिव्हर्स अशी आणली जाते. ही बघा, या ठिकाणी रिव्हर्स आणलेली आहे गाडी. इथे आमच्या व्याघ्रेश्वर मंदिर जो आहे त्या ठिकाणी, हे जे व्याघ्रेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी गाडी आता उभी केलेली आहे. ही बघा, ड्रायव्हरची करामत आहे. सगळे धन्यवाद भाऊ.
आणि यांनी ही हळूहळू गाडी आता इथे आणलेली आहे आणि इथून मी मगाशीच पाईपलाईन दाखवली आपल्याला, ही अशी जाणार आहे. ही बघा, ही पाईपलाईन अशी गेलेली आहे वरच्या ठिकाणी. मगाशी गेलेलो आपण ज्या ठिकाणी पॉईंट्स आहे तो बघा, सगळेजण जमा झालेले आहेत आता पुन्हा एकदा, कारण सगळेजण आता 4 वाजता जेवले आणि आता बोरिंगला सुरुवात होते. या ठिकाणी श्रीफळ सुद्धा दिला जातोय. मुरली काका श्रीफळ देत आहेत आणि श्रीफळ वाढवून आता बोरिंग मारायला सुरुवात होणार आहे. प्रथम आपण गाडीजवळ हा श्रीफळ देतोय. गाडीजवळ आपण श्रीफळ दिलेला आहे आणि आपण आता पूजा करणार आहोत, ते म्हणजे ज्या ठिकाणी पॉईंट्स आहे बोरिंगचा त्या ठिकाणी जाणार आहोत. बघा, सगळ्याजणी सकाळपासून आहेत, सकाळपासून सगळेजण मदत करतायत. सर्व आमचे वाल्मिकी नगर सभासद, श्री दत्तप्रसादिक चंद्रोदय मंडळ असो, गोपाळकृष्ण मंडळ असो, सर्वजण. बघा, पाण्याची गरज आहे. आमची वासंतीताई सुद्धा बोलते, कारण वर्षानुवर्ष या जवळजवळ 1-1.5 किलोमीटर मार्च, एप्रिल, मे महिन्यात जातात आणि कधी कधी विकत घ्यावं लागतं आपल्याला पाणी. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पुढे पुढे बघत राहा. चला, आपल्याला पाणी किती अंतरावर लागतंय ते. यांची फिटिंग या ठिकाणी सुद्धा झालेली आहे आणि ज्या ठिकाणी हा जो पॉईंट्स आहे इथे श्रीफळ ठेवलेला आहे बघा, आणि या ठिकाणी पूजन केलं जाईल. आता पुन्हा एकदा ज्या ठिकाणी पॉईंट्स आहे त्या ठिकाणी पूजन केलं जाते. हर 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 दत्तगुरु महाराज की. चला, तिकडे मोटर चालू झालेली आहे आणि हर हर महादेव, हर हर गंगे बोलून देव दत्त सुरुवात झालेली आहे बोरिंगला. हे बघा,
5 फूट होल खाली गेलेला आहे बघा. आणि बोरिंगचा जो पाईप आहे, केसिंग पाईप, तो बघा तो आलेला आहे आणि तो आतमध्ये टाकला जाईल. आता किती खोल जाईल ते आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ स्किप करू नका. बघा आमच्या गावची ही पहिली बोरिंग जी आज आपल्याला पाहायला मिळते. सबस्क्राइबर बड़ा वाला पंप बोरिंग मारणं चालू आहे. जवळजवळ 90-100 फूट खाली आलेलो आहे. पाणी लागलेलं नाही आहे, पण आमचे प्रयत्न आहेत की पाणी लागावं. अजून खाली जाणार आहे, बोर मारणं खाली जाणार आहे. बघूया आपण किती फुटावर पाणी लागतं इथे, कारण पाणी हे लागलं पाहिजे आपल्या गावाला, यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. चला आपण बघूया आता किती फुटावर ते जात आहेत ते अजून.
पहाटेचे 4:30-5 वाजले आम्हाला बोरिंग मारेपर्यंत. मी आता घरी आलेलो आहे, मामाला घेऊन आलोय. मामाला कामावर जायचं होतं, मामाला सुद्धा गाडीवर सोडलं आता. आणि बघितलं आपण किती प्रयत्न झाले आमचे. बोरिंगची गाडी, मोठ्या गाड्या असतात त्या येत नव्हत्या, मग आम्ही पुण्यातनं ही गाडी आणली होती. मार्च-एप्रिलला कोणीच यायला तयार नव्हतं, मग आम्हाला ही गाडी मिळाली, पवन बोअरवेल म्हणून. आणि त्यांना आम्ही गावातून आणलं. 12:15 वाजता आम्ही फेरीबोटीतून उतरलो. आम्हाला जवळजवळ 4-4:15 वाजले आमच्या जागेपर्यंत नेण्यासाठी, म्हणजे 1 किलोमीटरचंच अंतर होतं, पण तिथे नेईपर्यंत आम्हाला जवळजवळ एवढा वेळ गेला. आणि त्याच्यानंतर फिटिंग करून बोरिंग वगैरे मारायला सुरुवात केली ती म्हणजे 5 वाजता. आणि मारत मारत आम्ही 150 फुटापर्यंत गेलो. 150 फुटाला पाणी नाही लागलं. मग नंतर आम्ही निर्णय घेतलं की आपल्या गावसाईला तर पाणी पाहिजे, कारण महिलांना हा त्रास होतो आणि कधी कधी विकत घ्यावं लागतं आपल्याला पाणी. जवळजवळ 1.5-2 किलोमीटर आम्हाला विहिरीला जावं लागतं. मे महिन्यात तर विहिरी आटतात सुद्धा. असे हे त्रास वेगवेगळ्या गावांमध्ये होतच असतात, तसंच आमच्या गावांमध्ये पण होतो. त्याच्यामुळे आमच्या गावसाईने हा निर्णय घेतला की बोरिंग मारायचीच आणि 400 फुटावर गेलो. पण तिथेही यश नाही आलं. पण आम्ही हारून नाही जाणार आहोत. आम्हाला आता गाडी वगैरे मिळालेली आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही पुढल्या वर्षी सुद्धा येऊ, तुम्ही जागा बघा. त्यासाठी आम्ही अजून प्रयत्न करणार आहोत, जोपर्यंत गावसाईला पाणी येत नाही तोपर्यंत. आमच्या श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळातले सभासद असो आणि गजानन प्रासादिक गोपाळकृष्ण मंडळातले सभासद असो, सर्वांनी मेहनत केली. आणि स्पेशल थँक्स बोलतो आमच्या मुंबईतल्या सभासदांना. मुंबईतल्या सभासदांनी वेळात वेळ काढून कामावर न जाता 2-3 दिवस गावाला राहिले, भरपूर मेहनत केली आणि त्यांनी सुद्धा आपल्याला भरपूर सपोर्ट केलं. त्याच्यामुळे मुंबईतल्या मंडळातल्या सभासदांना सुद्धा स्पेशल थँक्स बोलतो. आणि असेच आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपल्या सुद्धा कमेंट जरुरीचे आहेत. आपण सुद्धा हा व्हिडिओ पाहिलात आणि कमेंट्स करा, अजून सुद्धा आम्ही काय करावं ते. त्या कमेंट्स आपल्या जरुरीच्या आहेत. आणि हा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. बोंबा बोंब हा देव पाईप